नमस्कार. मी संजय कदम, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासनातर्फे महिला व बाल विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचे अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच आहेत. साधारणपणे सन 2024-25 या वर्षामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 7,123 लाभार्थी आपल्याकडे होते. या लाभार्थ्यांना आतापर्यंत 19,23,21,000 रक्कम अदा करण्यात आलेली आहे. 25-26 या वर्षामध्ये आपल्याकडे 10,111 आपल्या जिल्ह्यामध्ये लाभार्थी होते. तर यांना 4,54,99,500 रुपये आतापर्यंत अदायगी झालेली आहे. सोबतच केंद्र शासनाची प्रतिपालकत्व योजना, कोविडच्या काळात आई वडील मृत्यू पावलेल्या मुलांसाठी स्पॉन्सरशिप योजना चालू झालेली होती. तर अशा एकूण 1,460 मुलांसाठी 5,47,56,056 एकूण रुपये 1,521 मुलांना अदायगी झालेली आहे. सोबतच आपण आपल्या जिल्ह्यामध्ये अनाथ प्रमाणपत्राच्या अंतर्गत मुलांना 1% शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचं राज्य शासनाचं धोरण असून साधारणपणे 15 मुलांना शासकीय नोकऱ्या आतापर्यंत मिळालेल्या आहेत आणि आपल्या जिल्ह्याअंतर्गत 546 मुलांना अनाथ प्रमाणपत्राचं आपण वाटप केलेलं आहे. सोबतच बालविवाह मुक्त भारत अभियान केंद्र शासनाने 27 नोव्हेंबर ते 8 मार्च 2026 रोजीपर्यंत 100 दिवसाचं हे अभियान चालवलेलं होतं. या अभियानामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने वैशिष्ट्यपूर्ण काम केलेले असून जिल्ह्यात अहिल्यानगर पूर्ण देशामध्ये अहिल्यानगर जिल्हा हा प्रथम क्रमांकावर काम करत असल्याचे निश्चित झालेले आहे. सोबतच आपल्या केंद्र शासनाचे मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन चालते. याच्या अंतर्गत आपण मुलांना आवश्यक असणाऱ्या कोणत्याही अडचणीच्या काळात आपण सेवा देतो. या अंतर्गतच आपण 1098-1098 या नंबरवर ही चाइल्ड हेल्पलाईन 24/7 24 तास आणि 7ही दिवस ही सेवा आपल्या या कार्यालयाच्या अंतर्गत दिल्या जाते. याच्या अंतर्गत आपण बालविवाह एकूण साधारणपणे 48 बालविवाह आपण मागच्या वर्षभरात रोखलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची आणि आनंददायी बातमी ही आहे की महिला बाल विकास विभागाचे जिल्हा स्तरावर असणारे एकूण साधारणपणे 13 कार्यालय यांच्यासाठी अहिल्या भवन महिला बाल विकास भवन माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी घेतलेल्या पुढाकारातून आणि माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी घेतलेल्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लागूनच असलेल्या जागेत महिला बाल विकास भवन अहिल्या भवन या इमारतीसाठी रक्कम रुपये 15 कोटीची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे व सन 26-27 या वर्षामध्ये ही इमारत बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 1 ते 1.5 वर्षात महिला बाल विकास भवन अहिल्या भवन ही इमारत आकारास येऊन त्या एकाच छताखाली साधारण 13 कार्यालय महिला बाल विकास विभागाची 13 कार्यालय एकाच ठिकाणी मिळतील व सामान्य जनतेला एकाच ठिकाणी महिला बाल विकास विभागाच्या सर्व योजनांचा लाभ त्या ठिकाणी देण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत लोकप्रिय अशी योजना. या योजनेचे देखील आपल्या जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात साधारणपणे 11,39,000 लाभार्थी असून त्यांना फेब्रुवारीपर्यंतचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना अदायगी करण्यात आलेली आहे. सोबतच जिल्ह्यामध्ये सखी वन स्टॉप सेंटर व महिला सक्षमीकरण केंद्र या दोन्ही योजना आपल्या जिल्ह्यात चालू असून सखी वन स्टॉप सेंटर हे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्वतःच्या प्रशस्त अशा इमारतीत चालू असून संगमनेर या ठिकाणी शक्ती सदन अडचणीत आलेल्या महिलांसाठी हे शक्ती सदन संगमनेरला चालू असून
दुसरं संगमनेरला वन स्टॉप सेंटर म्हणजे सखी केंद्र हे संगमनेरला देखील चालू आहे. अशा प्रकारे राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आपल्या विभागामार्फत येतात. सोबतच असलेली पिंक ई रिक्षा जी योजना आहे याचा देखील जिल्ह्यातील गरजू आणि स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना आपण लाभ देत आहोत. त्याच्या अंतर्गत देखील गरजू महिलांना आपण पिंक ई रिक्षा वितरित केलेल्या आहेत व स्वतःच्या पायावर त्या आज रोजी उभे आहेत. धन्यवाद.